नमस्कार मंडळी, मी जया. आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर आपण बनवणार आहे मस्त अशी रेसिपी, म्हणजेच रान्या पोळ्या रुमाली रोटी. तर बिलकुल गावरानी पद्धतीने बनवणार आहे. माझ्या घरी आले पाहुणे, त्यात आली आहे माझी मावशी, तर तिच्या हातच्या आपण रान्या पोळ्या खायची. हे बघा, त्यासाठी मी असं थोडं जाडसर अशी कणिक आणली आहे दळून, थोडं जाडसर. तर चला, हिला आपल्याला पाण्यात टाकून असं भिजवून घ्यायची आहे मस्तपैकी. खूप मस्त असा चव आहे. त्यासोबत बनवणार आहे आपण आंब्याचा रस व मटणची भाजी. तर चला, या प्रकारे आपण कणिक मळून घेऊया. थोडे टाकायचे आपल्याला यात चवीनुसार मीठ. बस थोडे असे मीठ घातले आहे. तर चला, मस्त असा चव आपल्याला करायचा आहे. आणि हिला छान अशी घट्ट अशी मळून घ्यायची आहे आपल्याला कणिक. थोडे थोडे पाणी घालून मळायची आहे. बघा, आपली कणिक छान अशी मळून झाली आहे. याला 1 तासपर्यंत छान अशी भिजत ठेवायची आहे व यावर आपण परात झाकून ठेवूया व 1 तास छान कणिक मुरू देऊया. ही बघा माझी मावशी आहे. तर चला, ही बघा आपल्याला परात घेतली आहे, त्यात कणकीची परात घेतली आहे. यात आपल्याला हे पीठ चुरून घ्यायचं. 1 तास झाला आहे. छान पाण्याने असं नरम करायचं त्याला. हे बघा, दोन्ही हाताने चुरायचं आहे. मस्त अशी याची मालिश करायची आहे. जितकी कणिक छान चुरल्या गेली, मशागत चांगली झाली, तर पोळी छान होणार. याची पटापट अशी लांबणार आहे. हे बघा, छान पाणी लावून घट्ट अशी कणिक भिजवली होती आपण. याला खूप पातळ अशी करायची आहे आपल्याला. तिला मालिश करायला खूप वेळ असा लागतो. जितकं कणिक सॉफ्ट राहील तितकी पोळी छान बनते व खायला पण मस्त अशी टेस्ट लागतो. या कणकीला चुरायलाच 15 ते 20 मिनिट लागणार आहे. आपण छान अशी मालिश करून घेऊया कणकेची. बघा, हे आहे मातीचं मडकं. याला मी काठ काढून घेतले आहेत. हे बघा, याचे काठ मी काढून घेतले आहे. याला रान्नं असं पण म्हटलं जाते. यावर आपल्याला पोळ्या बनवायच्या आहे. तर चला, तोपर्यंत कणकीचीच पूर्ण मशागत करून घेऊया. हे बघा, याला अशी सॉफ्ट करायची आहे. खूप छान चुरून घेत आहेत मावशी. मावशीला मी कामी लावलं आहे. मावशी छान अशी कणकीची मशागत करते आहे. बघा, छान अशी नरम होत आली आहे. बघा किती सॉफ्ट अशी झाली आहे. हे बघा, या प्रकारे अशी मशागत करायची कणकीची, त्यामुळे पोळी छान होणार. हे बघा, तिसऱ्या स्टेपमध्ये ह्या कणकीला अशा आपटायचे आहे आपल्याला. या प्रकारे असे आपटायचे आहे. या प्रकारे असं आपटून आपल्याला कणकीची परत मशागत करायची आहे. 20 ते 25 मिनिटं आपलं घेणार आहे ही कणिक. 20 ते 25 मिनिटं ही कणिक घेणार आहे आपली मशागत करताना. या प्रकारे छान पटकू तिला मस्त अशी मशागत करून घेऊ. ही बघा, आपली कणिक छान होत आली आहे. आता बघा, मस्त असे बबल्स येत आहेत कणकीमधनं. हे बघा, किती सॉफ्ट अशी झाली आहे. हे बघा, मोठे मोठे फुगे असे निघत आहेत. हे बघा, किती छान असा बबल्स आला आहे कणकीमधनं. तर चला, आपण आता पोळी करायला घेऊया. हे बघण्यासाठी असं पडताळून बघायचं. कणिक छान अशी लांबते.
बघा, हे बघा आता कणिक झाली आहे. तर चला पोळी करायला घेऊया. आपण ठेवलं आहे, हे गॅस घेतला आहे, मी भट्टा घेतला आहे आणि त्यावर ठेवलं आहे हे मडकं म्हणजेच रान्न ठेवलं आहे. तर चला याला थोडं गरम होऊ देऊया व पुढील कृतीकडे वळूया. ठेवलं आहे गॅसवर मडकं व हे बघा मावशी बनवत आहेत पोळ्या. पोळा घेतला आहे मी. आणि ही बघा मस्त अशी मावशी पोळीला छान असा आकार देत आहे. आणि ही बघा, आणि ही मडक्यावर टाकणार. बघा कशी मस्त अशी आपली रुमाली रोटी, रान्नी पोळी किंवा मांडे असे म्हटल्या जाते. तर ही बघा छान आपल्याला शिजू द्यायची आहे. बघा किती मस्त अशी पोळी बनली आहे. तर चला मंडळी, माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक कराल, शेअर कराल, सबस्क्राईब कराल, बेल आयकन दाबायला मात्र विसरू नका. तर बघा ही पोळी शिजत आली आहे आपली, थोडंसं राहिली आहे आणि मावशी त्याला चाकूने पलटवत आहे. हे बघा, आणि ही लगेच अशी पलटते पोळी. आणि ही बघा मस्त अशी पोळी शिजली आहे. बघा पटापट अशी मावशी तयार करतायत पोळ्या. तर परत बघूया आपण दुसरा उंडा, दुसरी एक पोळी करून ही बघा आपली पोळी आपण काढून झाली आहे, मस्त अशी शिजवली आहे. तर चला हा बघा दुसरा उंडा घेतला आहे मावशीने, दुसरा पोळा घेतला आहे आणि त्याची पोळी बनवत आहेत मावशी. आणि ह्या हातावर आता लगेच लांबणार. आणि ही बघा अशी टाकायची मडक्यावर. याला मांडे पण म्हटल्या जाते आणि या मडक्याला रान्ने पण म्हटल्या जाते, म्हणूनच याचे नाव रान्नी पोळी अशी आहे. ही खीरसोबत, बासुंदीसोबत किंवा आंब्याच्या रसासोबत, चिकनसोबत किंवा मटनसोबत कशासोबत पण खातात. तर चला हिला आपण परतून घेऊया. मावशी चाकूच्या साहाय्याने पलटून घेत आहे. बघा मावशीने छान पोळी पलटून घेतली आहे, मस्त अशी पोळी झाली आहे. आणि ही बघा आपली झालेली, तयार झालेली पोळी. बघा किती पातळ अशी पोळी झाली आहे, मस्त यम्मी अशी पोळी आहे. तर चला या प्रकारे सर्व पोळ्या तयार करून घेऊया. तर हे बघा मस्त अशा आपल्या पोळ्या तयार झाल्यात. बघा किती पातळ अशा आहे, बिलकुल पारदर्शक. हे बघा किती पातळ अशी पोळी आहे. तर या प्रकारे आपल्या पोळ्या झाल्या आहेत. मावशी परत पोळ्या बनवतच आहे. तर भरपूर अशा पोळ्या बनवायच्या आहे. मावशीने 4 किलोची कणिक भिजवली आहे. मावशीला छान अशी मज्जा येऊन राहिली पोळ्या बनवण्यात. आणि गरमीचे दिवस आहे त्यामुळं आपण गॅसवर बनवलं आहे. तर चला माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला मात्र विसरू नका. धन्यवाद, बाय बाय. तर चला मावशीला पाहून घ्या एकदा.